हेलो फ्रेंड्स, वेलकम बॅक इन अवर यूट्यूब चॅनल चाणक्य क्लासेस नंदुरबार। तर आज आपण क्लास 10 च्या सायन्स 1 च्या चॅप्टर नंबर 5 घेऊन आलो आहोत, ज्याचे नाव आहे हीट। या चॅप्टर बद्दल आता आपण डिटेल स्टडी करणार आहोत। तर चला मग सर्वांनी बेसिक पासून आपण आता सुरुवात करूया। द ट्रान्सफर ऑफ एनर्जी, हीट म्हणजे काय? द ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट टू द टेम्परेचर। बरोबर, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत एनर्जीचे ट्रान्सफर होणे कशापासून? तर टेम्परेचर मधून। याला आपण काय म्हणतो? हीट म्हणतो। बरोबर, तर कशा प्रकारे? समजा हा एक ऑब्जेक्ट आहे, बरोबर। आता या ऑब्जेक्टला मी या पॉइंट वरून काय केलं? तर टेम्परेचर दिलं, बरोबर। या पॉइंट वर मी काय केलं? टेम्परेचर दिलं। आता या ऑब्जेक्ट मध्ये मी या पॉइंट वर जर टेम्परेचर दिलं तर हळूहळू या पूर्ण ऑब्जेक्टचे जे टेम्परेचर आहे ते काय होईल? इन्क्रीज होईल, बरोबर। ते ऑब्जेक्टचे जे टेम्परेचर आहे ते काय होईल? इन्क्रीज होईल पूर्ण ऑब्जेक्टचे, नाही की फक्त या पॉइंट वरचं, बरोबर। जर आपण हीट याच पॉइंट वर देतो आहे तरी सुद्धा पूर्ण ऑब्जेक्टचे जे टेम्परेचर आहे ते वाढत आहे, आणि म्हणूनच आपण यालाच काय म्हणतो? हीट। याला आपण काय म्हणतो? हीट। म्हणजे एका पॉइंट वर म्हणजे एनर्जीचे ट्रान्सफॉर्म करतोय आपण एका पॉइंट पासून तर दुसऱ्या पॉइंट पर्यंत कशाच्या मार्फत? टेम्परेचरच्या मार्फत। याला आपण काय म्हणतो? हीट, बरोबर। याला आपण हीट असं म्हणतो। मग हे जे हीट आहे याला डिनोट केलं जातं कॅपिटल क्यू। कॅपिटल क्यू ने याला डिनोट केलं जातं। आणि ही जी हीट आहे त्याचे जे युनिट आहे ते म्हणजे काय आहे? जूल। जूल मध्ये याला मेजर केलं जातं, म्हणजे हीटला आपण जूल मध्ये मेजर करत असतो, बरोबर। आता आपण जेव्हा क्लास 10 च्या पहिल्या चॅप्टर 5th चॅप्टर जेव्हा आपण बघतो आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण पहिलं टॉपिक बघू हीट या चॅप्टर मध्ये, तो म्हणजे आहे लॅटेंट हीट। आता लॅटेंट हीट म्हणजे काय? तर गुप्त हीट, बरोबर। गुप्त टेम्परेचर ते म्हणजे काय? तर जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टला, फॉर एक्झाम्पल आपण घेतलं आईस क्यूब, काय घेतलं? आईस क्यूब, बरोबर। या आईस क्यूबला आपण जेव्हा टेम्परेचर देतो, काय करतो? टेम्परेचर देतो, तर टेम्परेचर आपण त्याला देत असताना तो जो आईस क्यूब आहे तो सर्वात आधी काय करतो? तर जे काही टेम्परेचर आहे ते ऍब्सॉर्ब करण्याची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे। जे काही टेम्परेचर त्याला भेटते आहे तर ते काय करतो? तो स्वतःमध्ये ऍब्सॉर्ब करत असतो, बरोबर। मग हे जे तो ऍब्सॉर्बमेंट करतो आहे तर तो ऍब्सॉर्ब करून नंतर काय म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये येईल, बरोबर। म्हणजे आईस क्यूब हा सॉलिड फॉर्म मधून तो काय आला? लिक्विड फॉर्म मध्ये आला। पण सर्वात आधी आईस मधून तो जेव्हा लिक्विड मध्ये जात होता त्याने काय केलं? टेम्परेचर ऍब्सॉर्ब केलं। ही जी त्याची कॅपॅसिटी आहे ऍब्सॉर्ब करण्याची, टेम्परेचर ऍब्सॉर्ब करण्याची, याला आपण काय म्हणतो? लॅटेंट हीट। म्हणजे कोणत्या पण सॉलिड ऑब्जेक्ट मध्ये जेव्हा आपण त्याला हीट देतो तर त्यांची जी कॅपॅसिटी आहे कशाची? तर हीट ऍब्सॉर्ब करायची, त्याला आपण काय म्हणतो? तर लॅटेंट हीट असं आपण त्याला म्हणत असतो। मग त्याची डेफिनेशन कशी लिहू? तर द अमाउंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर। एका फिक्स टेम्परेचर आपण जर देत असेल तर तो जो ऑब्जेक्ट आहे तो काय करतोय? तो काय करतोय? तर त्याला ऍब्सॉर्ब करायची त्याची कॅपॅसिटी करतोय, तो ऍब्सॉर्ब करतोय ड्यूरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड। तो ट्रान्सफॉर्मेशन करतोय सॉलिड ऑब्जेक्टच्या कशामध्ये? लिक्विड ऑब्जेक्ट मध्ये। आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? लॅटेंट हीट असं आपण त्याला म्हणत असतो, बरोबर। मग लॅटेंट हीट तर आपल्याला आता समजलं आहे, पण आता आपल्याला पुढचा टॉपिक समजायचा आहे, तो म्हणजे मेल्टिंग पॉइंट। आता जेव्हा आपण लॅटेंट हीट बघतो आहे तर लॅटेंट हीटच्या वेळेस आपल्याला आता मेल्टिंग पॉइंट कसं समजेल? तर हा जो आईस क्यूब आहे, बरोबर, हा पहिले त्याने काय केलं? तर हीट ऍब्सॉर्ब केली, बरोबर, ऍब्सॉर्ब केली। पण ऍब्सॉर्ब केल्यानंतर जेव्हा त्याची कॅपॅसिटी ऍब्सॉर्ब करण्याची संपली तेव्हा काय झालं? तर तो हळूहळू काय कशामध्ये जायला लागला? लिक्विड मध्ये जायला लागला, बरोबर। मग सॉलिड मधून तो जेव्हा लिक्विड मध्ये जाण्याची जेव्हा त्याची प्रोसेस सुरू झाली एका कॉन्स्टंट टेम्परेचरवर, तेव्हा तो जो पॉइंट होता त्याला आपण काय म्हणतो? मेल्टिंग पॉइंट ऑफ दिस ऑब्जेक्ट। काय म्हणतो? मेल्टिंग पॉइंट ऑफ दिस ऑब्जेक्ट। म्हणजे त्याची ऍब्सॉर्ब करण्याची जी कॅपॅसिटी होती ती पूर्णपणे आता तिकडे संपलेली आहे, आणि त्या कॅपॅसिटी संपल्यामुळे तो आता काय व्हायला लागला? मेल्ट व्हायला लागला, आणि म्हणून त्याच पॉइंटला आपण काय म्हणतो? मेल्टिंग पॉइंट।
but the temperature remain constant during ice convert into water. या टेम्परेचरला आईस मधून तो जेव्हा कन्वर्ट होतोय वॉटर मध्ये, त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो तर मेल्टिंग पॉइंट ऑफ द आईस, म्हणजे त्या ऑब्जेक्टचा तो काय आहे तर मेल्टिंग पॉइंट आहे. बरोबर. मग आपण पुढे जेव्हा बघू तर आता तो जो सॉलिड ऑब्जेक्ट होता, बरोबर, सॉलिड ऑब्जेक्ट जो होता तो काय होऊन गेला लिक्विड मध्ये कन्वर्ट होऊन गेला. आता त्याला आपण जेव्हा लिक्विड मधून जेव्हा गॅस मध्ये तो कन्वर्ट होईल, त्याच्याकडे परत एक टेंडेन्सी असेल, बरोबर. ज्याप्रमाणे सॉलिड मध्ये टेंडेन्सी होती काय करायची, ऍब्सॉर्ब करायची, हीटला काय करायची, ऍब्सॉर्ब करायची, हीट ऍब्सॉर्ब करायची, ती सॉलिड मध्ये टेंडेन्सी होती. तशी टेंडेन्सी कशामध्ये असेल, आता लिक्विड मध्ये असेल. आणि लिक्विड मध्ये ही टेंडेन्सी असेल ती कशी, तर लिक्विड ऑब्जेक्टला जेव्हा टेम्परेचर वाढवत आहे, जेव्हा टेम्परेचर आपण वाढवत आहे लिक्विड ऑब्जेक्टचं, तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा एक टेंडेन्सी आहे काय करायची, ऍब्सॉर्ब करायची. काय करायची, ऍब्सॉर्ब. बरोबर. मग ही जी टेंडेन्सी आहे लिक्विड कडे सुद्धा, जी हीट ऍब्सॉर्ब करते आणि त्याची टेंडेन्सी संपल्यानंतर तो काय होऊन जाईल, तो काय होईल तर गॅस मध्ये कन्वर्ट होईल. काय होईल, गॅस मध्ये कन्वर्ट होईल. लिक्विड कशामध्ये कन्वर्ट होईल, गॅस मध्ये कन्वर्ट होईल. बरोबर. पण ही जी टेंडेन्सी आहे लिक्विड मध्ये सुद्धा की तो काय करतो, ऍब्सॉर्ब करतो. त्याला जे आपण म्हणतो वेपोरायझेशन ऑफ लॅटेंट हीट. त्याला जे आपण काय म्हणतो, वेपोरायझेशन ऑफ लॅटेंट हीट. मग द हीट एनर्जी ऍब्सॉर्ब, हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होते किंवा कॉन्स्टंट टेम्परेचर, एका फिक्स टेम्परेचरवर ड्यूरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड इनटू गॅस. लिक्विड मधून जेव्हा तो गॅस मध्ये ट्रान्सफॉर्म होतोय तेव्हा हीट परत तिकडे काय होते, ऍब्सॉर्ब होते. आणि तेच हीट जी ऍब्सॉर्ब होते त्याला जे आपण काय म्हणतो, लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन असं म्हणत असतो. बरोबर. आता आपण 4 टॉपिक समजले आहेत. आता त्याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो रिझोल्यूशन. आता रिझोल्यूशन या प्रोसेस मध्ये या प्रोसेस मध्ये काय घडतं, तर एक सॉलिड ऑब्जेक्ट आहे, बरोबर. फॉर एक्झाम्पल आपण आईस क्यूब घेतला, दिस इज आईस क्यूब, बरोबर. आता या आईस क्यूब मधून जेव्हा आपण रिझोल्यूशन ही प्रोसेस होते, म्हणजे काय होतंय तर याला आपण काहीतरी प्रेशर लावू, पण त्या प्रेशरने तो काय होईल, तो लिक्विड मध्ये कन्वर्ट होईल. पण काही वेळानंतरच तो परत कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल, सॉलिड मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिझोल्यूशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल हा एक ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्टला आपण स्ट्रिंग लावली फॉर एक्झाम्पल, आणि दोघं बाजूने आपण त्याला प्रेशर लावला, तर प्रेशरमुळे ही जी स्ट्रिंग होती ती सॉलिडच्या कुठे गेली, मध्ये गेली. बरोबर. ती सॉलिडच्या मध्ये गेली. पण काही वेळानंतर खाली प्रेशर लागला आहे पण वरती प्रेशर मात्र आता नाही, आणि वरती प्रेशर नसल्यामुळे काही वेळानंतर हे जे लिक्विड झालं होतं त्या ठिकाणाच्या प्रेशरमुळे ते काय होऊन जातं, परत सॉलिड होऊन जातं. आणि ज्याप्रमाणे पुढे आपण जेव्हा बघू तर ही स्ट्रिंग जेव्हा पूर्णपणे खाली येईल तर या पद्धतीने जेव्हा प्रेशरमुळे मेल्ट झाला असेल तो पॉइंट, पण काही वेळानंतर तो कम्प्लिटली परत फ्रीज होऊन जातो आणि कम्प्लिटली परत काय बनून जातो, परत आईस क्यूब बनून जातो. मग परत आईस क्यूब तो बनला म्हणजे रिझोल्यूशन तिकडे आपण झालं असं म्हणू शकतो. मग रिझोल्यूशन म्हणजे काय, द फिनॉमिना इन विच आईस कन्वर्ट इनटू लिक्विड ड्यू टू अप्लाइड प्रेशर. एक काहीतरी फोर्स किंवा प्रेशर लावल्यामुळे तो जो आईस क्यूब होता तो काय झाला होता, लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला होता. पण काही वेळानंतर तो रिकन्वर्ट झाला किंवा त्याचा प्रेशर कमी झाला किंवा प्रेशर बंद झाला, त्यानंतर तो काय झाला, परत रिकन्वर्ट झाला आणि टू आईस वन टू द प्रेशर रिमूव्ह. आणि प्रेशर जेव्हा रिमूव्ह झाला तो परत काय बनला, आईस बनला, परत आईस क्यूब बनला. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिझोल्यूशन असं म्हणत असतो. मग आज आपण या चॅप्टर बद्दल हे 5 टॉपिक समजले आहेत. या 5 टॉपिक बद्दल आपल्याला पूर्णपणे आता डीपली माहिती मिळाली आहे. आता या पुढचे टॉपिक नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू. तर चला मग बाय बाय.